श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आजपासून होणाऱ्या वक्री शनीची फळं प्रत्येक राशीला काय मिळणार आहे ते पाहणार आहोत। 29 जून म्हणजे आजपासून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत हा शनी वक्री होणार आहे। कर्माचा कारक शनी 12 राशींवर काय परिणाम करेल आणि त्यावर आपण काय उपाय करावे हे आज आपण पाहणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये आपण मेष ते मीन राशीपर्यंत सगळ्या राशी सांगणार आहोत। प्रत्येक राशीला या वक्री शनीचे काय फळ मिळणार त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। मेष राशीच्या लोकांसाठी या काळात तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल। आपले विचार बदलावे लागतील। सतत मुलांची चिंता वाटेल। हा वक्री शनी आपले आरोग्य बिघडवणार नाही याची काळजी घ्या। उपाय म्हणून आपल्या पूर्वजांची सेवा करा। भाग्य आणि कर्माची देवता शनी वृषभ राशीला लाभ आणि भाग्यात अचानक बदल होताना दिसू शकतात। तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतही सावध राहा। बदली होण्याची शक्यता आहे। जोडीदाराशी तुमचे मतभेद होऊ शकतात, वाद होऊ शकतात। कामाच्या दरम्यान व्यवसाय भागीदारांशी वाद होताना दिसतील, तेवढी काळजी घ्या। आपण काय उपाय कराल तर अष्टमी तिथीचे व्रत करा। मिथुन राशीच्या लोकांना या काळात अचानक जबाबदाऱ्या येतील। तुमचे उत्पन्न वाढू शकते। या काळात तुम्हाला नफा देखील वाढेल आणि जबाबदारीपासून पळून चालणार नाही। खोटेपणा फसवणूक यापासून दूर राहा। बदली होऊ शकते। शत्रू नष्ट होतील। आपल्या जेवणापूर्वी गाय कुत्रा किंवा कावळ्याला खाऊ घाला, हा तुमच्यासाठी उपाय आहे। कर्क राशीच्या लोकांनी या काळात असे काही करू नये ज्यामुळे तुमचे आयुष्य खराब होईल। विशेषतः तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता त्यांच्यासोबत वाद आणि व्यवहार करताना सावधानगिरी बाळगा, अन्यथा संबंध बिघडू शकतात। तुमच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो। उपाय काय तुम्हाला तर केळीचे झाड त्याची तुम्ही सेवा करा, पूजा करा। रोज दिवा किंवा अगरबत्ती लावा। रोज जमत नसेल तर गुरुवारी मात्र नक्की करा। जमत असेल तर आपल्या घरात केळीचे झाड लावा। सिंह राशीच्या लोकांना शनीची वक्री होणे हे या लोकांच्या राशीसाठी शुभ आहे किंवा चांगले आहे, परंतु सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे। तुमची प्रतिमा खराब होऊ शकते। तुमचे लांब प्रवास होतील, यात्रा होतील। पैसे कमवण्याचे हे चांगले योग आहेत। तुम्हाला उपाय म्हणजे मोहरीचे तेल दान करा। कुठे कराल? कुठल्याही मठात करा, कुठल्या तरी गरजूला द्या, गरीबाला द्या, ते दान स्वरूपात द्या। कन्या राशीच्या लोकांसाठी रोग व शत्रू नष्ट होतील। लक्ष्मी येईल, धनवृद्धी होईल, नोकरीत आश्चर्याचा प्रसंग येईल, चांगला फायदा होईल, पण जुने आजार डोके वर काढतील। तुम्हाला उपाय काय तर शनिवारी 7 वेळा शनी स्तोत्र वाचा। तुळ राशीच्या लोकांना शनी वक्री सकारात्मक परिणाम देईल। जुनी कामे पूर्ण होतील। आर्थिक लाभ होईल। वक्री शनी चांगला राहील। तुम्हाला सरप्राईज मिळेल। तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील किंवा तुमच्या नोकरीत नवीन प्रस्ताव येतील। तुम्हाला मुलांची काळजी वाटू शकते। यावर तुम्हाला काय उपाय आहे तर पशु पक्ष्यांना किंवा माशांना खायला घाला। वृश्चिक राशीच्या लोकांना हा वक्री शनी सकारात्मक आणि शुभ परिणाम होण्याचे दिसून येत आहेत। नकारात्मकता येऊ शकते, पण त्यातून तुम्हाला बाहेर यायला हवे। सरप्राईज तुम्हाला मिळू शकतात नोकरीत, तर नोकरीसाठी तुमचे प्रवासही होऊ शकतात। नोकरीत बदल होऊ शकतो। अचानक नवीन मार्ग मोकळे होतील। तुम्हाला काय उपाय करायचा या वेळात तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायचा आहे, जिथपर्यंत शनी वक्री आहे तिथपर्यंत। धनु राशीच्या लोकांसाठी हा वक्री शनी चांगला असेल आणि त्याच्या जीवनात प्रगती देखील होईल। त्याच्यासाठी दान करण्याची ही चांगली वेळ आहे। आपला खर्च वाढेल। उपाय म्हणजे राईच्या तेलाचे
काळे तीळ टाकून शनी मंदिरात हा दिवा पेटवा, त्याच्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनीचा स्वामी राशीच्या वर आल्यास चांगले आहे, परंतु मकर राशीच्या लोकांना या काळात संमिश्र परिणाम मिळतील. मकर राशीच्या लोकांना शनीची 7.5 आहे, त्यामुळे खर्च वाढू शकतात. विचार करून काही नवीन पाऊल उचला. तुम्ही उपाय म्हणजे तुम्ही ओम शन शनेश्वराय नमःचा जप करा, त्याने तुम्हाला चांगला फायदा होईल. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या वक्री स्थितीमुळे संमिश्र परिणाम मिळतील. परदेशाशी संबंधित कामं पूर्ण होतील आणि त्यात वाढ देखील होईल. खूप कष्ट करावे लागतील. पाय आणि हाडांचे आजार वाढतील. कुंभ राशीला सुद्धा 7.5 चालू आहे. त्यांचे कामात बदल होऊ शकतात. अचानक बदलाव येऊ शकतो. उपाय म्हणजे काय करायचं आहे तर शनिवारी आपल्या एखाद्या भांड्यात मोहरीचे तेल मारुतीला अर्पण करायचे आहे आणि ते भांडे तिथेच ठेवून यायचे आहे मंदिरात. मीन राशीच्या लोकांना हा वक्री शनी खर्च वाढवू शकतो. पैसा येईल पण थांबणार नाही. रोग आणि शत्रूंचा नाश होईल. आपले मन पूजा अर्चा करण्यात मग्न ठेवा. जे नोकरी करतात बिझनेसचा विचार करतील आणि जे बिझनेस करतात ते नोकरीचा विचार करतील. अर्थात पैसे कमवण्याचे माध्यम बदलेल. यावर काय उपाय तर भगवान शिवाची आराधना करा. ओम नमः शिवायचा जप करा. आज आपण मेष ते मीन राशीचे जे वक्री शनी असतानाचे राशी भविष्य पाहिले किंवा फळ पाहिले. तर शनी हा कर्माचा कारक आहे. हे सगळं आपण पाहिलंच, पण कर्म देखील चांगले करा, कारण की शनी हा फक्त कर्म पाहतो, बाकी कर्मावर आपला रिझल्ट शनी देत असतो. धन्यवाद. असंच आपलं चॅनल पाहत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.